नमस्कार मित्रांनो, ओनली मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की गॅस सिलेंडर जर गळती होत असेल गॅस सिलेंडरची तर ती कशी ओळखायची, यासाठी कोणती सोपी पद्धत आहे. मित्रांनो, गॅस सिलेंडर जर लीक होत असेल तर त्यापासून गॅसचा स्फोट देखील होऊ शकतो गॅस सिलेंडरचा, आणि त्यापासून आपल्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. तर असा हा गॅस सिलेंडर लिकेज होतोय की नाही हे पाहण्याची ट्रिक पहा कोणती आहे. सर्वप्रथम आपण वरचं जे झाकण आहे व्हाईट कलरचं ते काढूया, आणि यामध्ये आपल्याला जरासं पाणी टाकायचंय. हे पहा, पाणी मी घेतलंय आणि हे पाणी आता आपण टाकणार आहोत या सिलेंडरमध्ये. हे पहा, हे पाणी काही आत जाणार नाहीये, कारण निपल जे आहे पहा त्या ठिकाणी निपल दिसते आपल्या आतमध्ये, त्यातून ते आत जाऊ शकत नाही. हे पहा, यामध्ये आपण जरासं पाणी ओतायचंय. तर हे पाणी ओतल्यानंतर मित्रांनो, जर यातून बुडबुडे आले, पाण्याचे बुडबुडे, वॉटर बबल्स जर बाहेर येऊ लागले, तर असं समजायचं की लिकेज आहे. जे बुडबुडे आहेत ते आतल्या गॅसचे आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बुडबुडे निघत नाहीयेत. हे पहा, कोणतीही हवा बाहेर येत नाहीये. याचा अर्थ हा जो सिलेंडर आहे हा ओके आहे, यातून अजिबातही गॅसची गळती होत नाही. मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी असं दिसलं की हवेचे बुडबुडे बाहेर येत आहेत, तर असं समजून जा की गॅस लिकेज होतोय. कधी कधी जरासा गॅस लीक होत असतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. अगदी 1-2 सेकंदाला एखादा जर बुडबुडा येत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. मात्र 2-3 सेकंदात जर 10-12 बुडबुडे जर बाहेर येत असतील, बुडबुड्यांची जर रांग लागत असेल, तर मात्र गॅस लिकेज आहे, हे तुम्ही नक्की समजून जा. आता मित्रांनो, आपण हे जे पाणी टाकलंय, आता हे पाणी बाहेर कसं काढायचं हे आपण पाहूया. एक रुमाल घ्या किंवा कोणतंही एक साधं कापड घ्या. कॉटनचं असेल तर सर्वोत्तम कॉटनचंच घ्या, आणि अगदी सावकाश हलक्या हातांनी आपण हे पाणी काढायचं. हे पहा, अशा प्रकारे जास्त प्रेस करू नका. आतमध्ये जे निपल आहे ते जर दाबलं गेलं तर गॅस जो आहे आतला तो अगदी मोठ्या प्रेशरने बाहेर येऊ शकतो, आणि म्हणूनच अगदी हलक्या हातांनी सावधानीने हे करा. तुम्ही याऐवजी कापूस जर वापरला तर अगदी सोप्या पद्धतीने हे सगळं पाणी बाहेर निघून जाईल. थोडंसं पाणी जर आत राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण जी काही पाण्याची वाफ होत असते, इव्हॅपोरेशन म्हणतो आपण त्याला, बाष्पीभवन, त्याने ते जरासं पाणी निघून जाईल. त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण अगदी सहज आपल्या घरातील गॅस लिकेज आहे की नाही हे तपासून पाहू शकता. आणि जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की गॅसचा जर स्फोट झाला तर या स्फोटाने आपल्या घरामध्ये जीवितहानी सुद्धा होऊ शकते. आणि जे काही लिकेज होतंय, दुसरा प्रॉब्लेम म्हणजे त्यातून बराचसा गॅस वाया जातो आणि आपल्याला आर्थिक हानी देखील यातून होऊ शकते. बऱ्याचशा आपल्या पैशांचं नुकसान त्यातून होतं. तर अशा प्रकारचे 2 प्रॉब्लेम्स होऊ शकतात. पहिला फार मोठा आहे, गॅसचा जर स्फोट झाला तर. आणि म्हणूनच अशा प्रकारे जर तुम्ही गॅस सिलेंडर घेताय तर त्यावेळी अगदी 1 मिनिटात तुम्ही हे चेक करून पाहू शकता. आधी हे चेक करा आणि मगच तो सिलेंडर तुम्ही वापरण्यासाठी सुरू करा. तर मित्रांनो, असा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराला, कुटुंबियांना हा व्हिडिओ शेअर करा, आणि आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईबच्या शेजारी जे घंटीचं बटन आहे म्हणजे बेल आयकॉन, ते देखील नक्की दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळतील सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशन मध्ये. याबरोबरच धन्यवाद. थँक्यू.